दक्षिण भारतात आलेल्या फेंगल या चक्रीवादळाचा परिणाम तसेच लाल कांद्याची वाढलेली आवक यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेमध्ये लाल कांद्याच्या दरात 1,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। 28 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या लिलावामध्ये कमाल कांदा दर हा 4,377 रुपये हे होते आणि सरासरी कांदा 3,600 रुपये दरानं विकला गेला होता। शनिवार दिनांक 30 तारखेपासून कांद्याच्या दरामध्ये घसरणीला सुरुवात झाली। बुधवारी 4 डिसेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावामध्ये कमाल कांदा दर 3,669 इतके होते, तर सरासरी कांदा 2,700 रुपये दरानं विकला गेल्यामुळं कांदा दरात 1,000ची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। रामदास वालू जाधव, तालुका येवला, गोलेवाडी राहणारे आम्ही कांद्याचे 1,000 रुपयाने भाव कमी पडलेले। सोमवारी मंगळवारी सोमवारी 4,500चा कांदा दाखवलेला आहे आणि आज डायरेक्ट 3,000चा कांदा घेऊन राहिले। शेतकऱ्यांकडे काय आवरेज भेटणार कांद्याला 25 ते 30 क्विंटल कांदा निवडला एकरी। कांदा खराब झालेला आहे आणि त्यांनी काय करायचं, विकायचं का काय, त्या मजुरी भरायची, अशी परिस्थिती झाली आता शेतकऱ्याची।